हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या मैत्रिणींनी नवीनच शिवणकामाची सुरुवात केलेली आहे किंवा तुम्हाला करायची आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे बघा. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि मी कशा पद्धतीने कस्टमरचा ब्लाऊज आल्यानंतर शिवते, कशा पद्धतीने परत तो कस्टमर आपल्याकडे आला पाहिजे त्यासाठी सुद्धा महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आता सर्वात आधी ही साडी घेतली आहे बघा. साडीमध्ये ब्लाऊज पीस होता तो मी साईडला कट करून घेतला. आता ब्लाऊज पीस कट करते वेळी जर तुम्हाला सेम ब्लाऊज पीस असेल तर सर्वात आधी महत्त्वाचं साडी ही मेजरमेंट करून घ्यायची, त्यानंतरच ब्लाऊज पीस काढायचा. आता इथं वेगळ्या कलरचा अपोजिट कलरचा म्हणजे ब्लाऊज पीस होता त्यामुळे मला मेजरमेंट काय केलं नाही, जसं आहे तसं मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतला. आता ब्लाऊज पीस कटिंग करते वेळी करायच्या अगोदर मेन ब्लाऊज पीस आणि अस्तर याला दोन्हीला इस्त्री करून घ्यायची बघा. म्हणजे तुमच्याकडे जर समोरचा म्हणजे कस्टमर पहिल्यांदाच आला असेल तर त्याला आपण व्यवस्थित हा ब्लाऊज शिवून दिला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. त्यासाठी अगोदर मेन ब्लाऊज पीस आणि अस्तर हा इस्त्री करून घ्यायची बघा. आता इथं मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे अगोदरच. ते कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी या अगोदर एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आता हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, त्यासाठी पाठीमागचा भाग, समोरचा भाग, बाही आणि क्रॉसपट्टी असे 4 भाग आहेत बघा. आता समजा तुमच्याकडे जर कस्टमरनं ब्लाऊज शिवायला दिला असेल तर सर्वात आधी काय करायचं बघा, त्या ब्लाऊजचं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आणि एका वहीमध्ये लिहून घ्यायचं. डायरेक्ट तुम्ही घ्यायला जायचं नाही, म्हणजे ब्लाऊजवरती मोजून डायरेक्ट अस्तरवरती घ्यायचं नाही. तर सुरुवात तुम्ही करत असाल ब्लाऊज शिवायला तर ही पद्धत वापरायची बघा. त्याचा मेजरमेंटचा ब्लाऊज असतो तो घ्यायचा, व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं, एका वहीमध्ये लिहून घ्यायचं. वहीमध्ये लिहून घेते वेळीसुद्धा शोल्डर, मुंडा, ब्लाऊजची उंची, छाती, कमर असे भाग व्यवस्थित, गळा किती घेतलेला आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा. आणि त्यानंतर मग पेपर घ्यायचा. पेपर तुम्ही असं व्हाईट घेत नाही, अगोदर घ्यायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही न्यूजपेपरसुद्धा घेऊ शकता. आता इथं न्यूजपेपरवरती व्यवस्थित मेजरमेंट घालून घ्यायचं. अगोदर आपण वहीमध्ये लिहून घेतलेला असतो ते व्यवस्थित घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं बघा. आता या पेपराचा वापर तुम्ही अजून कसा करू शकता बघा. आता तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कस्टमरनं ब्लाऊज शिवायला दिला असेल तर आपल्याला माहीत असतं की आपण कोणकोणते मेजरमेंट घेतलेले आहे, त्या पद्धतीने हा पेपर कटिंग करून ठेवू शकतो. मग नेक्स्टसुद्धा पुढच्या टायमाला त्यांनी ब्लाऊज पीस दिल्यानंतर तोच वापरू शकतो बघा. आणि त्याच्यावरती काय काय लिहून ठेवायचं बघा. आता इथे मी घेतल्यानंतर बघा कशा पद्धतीने लिहून ठेवलेला आहे. हा जो मोठा टक्स आहे तो मी 3 इंचचा घेतलेला आहे, उंचीला 2.5 इंचचा, किंवा पुढचा गळा आहे तो 5.5 इंचचा, शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच पूर्ण लिहून घ्यायचं. तर मी इथं थोडं दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने प्लेन पेपर घेतला तरी खूपच चांगला आहे. जर तुमच्याकडे कस्टमर एखाद्या वेळेस दिल्यानंतर ब्लाऊज तुम्ही इथं बाहीला सुद्धा बघू शकता घडी कितीची घेतलेली आहे, दंड किती घेतलेला आहे. मी पूर्ण ब्लाऊजच्या पेपरवरतीच लिहून ठेवलं होतं. म्हणजे ह्या कस्टमरने मला एखाद्या वेळेला ब्लाऊज शिवायला दिला असेल आणि तो पुढच्या वेळेला परत देत असेल तर हेच मग पेपर मी त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेते. म्हणजे इथं आपला वेळसुद्धा वाचतो आणि त्याने आपण अगोदर शिवलेला ब्लाऊज होता तो त्यांना परफेक्ट झालेला होता, त्यामुळे कमी जास्त होण्याची शक्यताच नसते. त्यामुळे तुमचं जर कस्टमर एक रेग्युलर असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा पेपर कटिंग करून ठेवा आणि त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करायला घ्या. आता मी हीच पद्धत वापरते बघा. एखाद्या जर कस्टमरचे मला भरपूर ब्लाऊज शिवायचं असतील तर मी अगोदर पेपर कटिंग करून ठेवते आणि त्याच्यावरती पूर्ण मेजरमेंट लिहून ठेवते. म्हणजे किती मुंडा घेतलेला, किती शोल्डर किती घेतलेला आहे, टक्स कुठला किती मापाचा घेतलेला आहे हे सुद्धा मी लिहून ठेवते. म्हणजे शिवते वेळी आपल्याला इझी जातं आणि कटिंग केल्यानंतर त्यांना जर परफेक्ट झाला असेल तर पुढच्या वेळेला सुद्धा आपल्याला शिवायला बरं पडतं. तर नवीन ज्या मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी युजफुल असा व्हिडिओ आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता इथं मी जो अस्तर घेतला आहे तो अगोदर इस्त्री करून घेतला होता आणि मग त्याच्यावरती ते पेपर ठेवून घेतले होते. जसं ॲडजस्ट होतो त्या पद्धतीने ठेवून घेतलेला. असं काय मी हाच भाग इथंच ठेवायचा किंवा असं कुठलं नाही. फक्त जो पाठीमागचा भाग आहे तो फोल्डमध्ये ठेवून घ्यायचा बंद बाजूकडं. अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर मेन ब्लाऊज पीस असतो तो सुद्धा याच मेजरमेंटप्रमाणे कटिंग करून घ्यायचा. आता इथे टक्सुद्धा कशा पद्धतीने घालून घ्यायचे बघा. म्हणजे तुमचे शिवते वेळी हा जो अशा पद्धतीने जर मेजरमेंट करून ठेवला तर
शिवते वेळी तुमचा टाईम वाचतो त्यासाठी सांगते. इथंच तुम्ही अर्धा ब्लाऊज तयार करून ठेवू शकता. आता इथं मी मार्क करून घेतली ब्लाऊजच्या सेंटरची, म्हणजे सॉरी बाहीच्या सेंटरची, आणि फ्रंटला एक थोडंसं मार्क करून ठेवलं, म्हणजे बाहीचे जे फ्रंट येतात समोरच्या बाजूला तिथं. आता इथं कमरेच्या भागाला बघा शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला कपडा, त्याला एक लाईन ड्रॉ करून ठेवली, म्हणजे फिटिंग करते वेळी आपल्याला बरं पडतं त्यासाठी बघा. म्हणजे मी ब्लाऊज शिवतेवेळी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता इथं जो पाठीमागचा टक्स आहे तो मी फिटिंगच्या साईडनं सेंटरमध्ये घेतलं आणि 4 इंच हा उंचीला घेतलेला आहे. म्हणजे हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते मी फक्त पूर्ण पेपरवरती सुद्धा लिहून ठेवत असते. हा झाला पाठीमागचा टक्स. आता हा पाठीमागचा टक्स दुसऱ्या साईडला सुद्धा सेम येण्यासाठी बघा हा असा फोल्ड करायचा आणि टॅप करायचं त्याच्यावरती, म्हणजे जो चॉकचं असते ते दुसऱ्या साईडला सुद्धा सेम लागतं. दोन्ही टक्स सेम येतात आणि मेजरमेंटसाठी सेम येतं आहे. गळासुद्धा सेम येतो, म्हणजे आकारसुद्धा सेम येतो बघा. एका साईडला करून घ्यायचं, दुसऱ्या साईडला. ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी युजफुल आहे व्हिडिओ. कारण आपण काय करतो, एक ब्लाऊज शिवतो, चुकला म्हटलं रे शिवायला जात नाही. त्यामुळे अशा गोष्टींची तुम्ही पूर्णपणे तयारी करून घ्या, त्यानंतर शिवायला घ्या, ब्लाऊज हा परफेक्ट होणार बघा. आता हा टक्स घालते मी, समोरचे टक्स कसे घालून घेते बघा. हा जो मोठा टक्स आहे तो आतल्या बाजूने मी 3 इंच घेतलेला आहे आणि उंचीला 2.5 इंच. आता हा जो सेंटरमधला टक्स आहे तो त्याचा सेंटर घेतलेला आहे आणि हा जो मोठा टक्स आहे हा 1.5 इंच किंवा 2.5 इंच, म्हणजे हाईटप्रमाणे असतं. कोणाची हाईट छोटी असेल त्याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. आणि पूर्ण टक्समध्ये ना 2 इंचचा मात्र अंतर असला पाहिजे. जास्त टक्स हे जवळ घातले नाही पाहिजे. आता इथे पूर्ण राऊंड शेपमध्ये मी 2 इंचचा अंतर ठेवलेला आहे आणि हे असे 4 टक्स घालून घेतलेले आहेत. हा झाला एक बाजू. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम बघा, एका बाजूचा दुसऱ्या बाजूला सेम टक्स येण्यासाठी काय करायचं बघा, हा भाग ओपन करून घ्यायचा. आता इथे शिलाई मार्जिनसाठी सुद्धा मी 1.5 इंचची मार्जिन आखून घेत आहे आणि हा भाग आता ह्या भागावरती असा ठेवून घ्यायचा, म्हणजे सेम टक्स वगैरे सेम येतात, वेळसुद्धा वाचतो आणि सेम टक्स येतात. त्यामुळे ही टिप्स नक्की वापरा तुम्ही. दुसऱ्या भागावरती टक्स घालून घेतलेले आहेत. आता मी याच पद्धतीने बघा अस्तरवरती पूर्ण मेजरमेंट घेतलं आणि कटिंग करून घेतलं. मेन ब्लाऊज पीससुद्धा त्याच्यावरती हे भाग ठेवून घेते, मग कटिंग करून घेते. आता शिवायचं कसं म्हटलं तर मी याचा व्हिडिओ पूर्ण माझ्या चॅनलवरती घातलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवरती शिलाईचे व्हिडिओसुद्धा भरपूर आहेत. आता हे झाले समोरचा भाग बघा तयार, असं क्रॉसपट्टी वगैरे. तर मैत्रिणींनो तुम्ही ही टिप्स नक्की वापरा. ब्लाऊज आल्यानंतर व्यवस्थित मेजरमेंट घ्या, पेपर कटिंग करून घ्या आणि त्यानंतर मास्तरवरती घ्या. त्यामुळे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी युजफुल असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आणि तुम्हाला आवडत असेल तर एक शेअर करायला विसरू नका बघा. बाहीच्या भागाला समोरच्या मी टिक करून ठेवत असते, म्हणजे जोडते वेळी खूप इझी होतं. याच पद्धतीने मी मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा करून घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.